गांधी युग 1920 ते 1947. गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंग ही तत्वे थोरो या पाश्चात्य विचारवंताकडून स्वीकारली. चंपारण्य सत्याग्रह 1917 साली गांधीजींनी बिहार राज्यातील चंपारण्य येथे भारतातील पहिला सत्याग्रह यशस्वी केला. महाराष्ट्रातून चंपारण्य सत्याग्रहात सहभागी झालेले सत्याग्रही बाबासाहेब सोमन, बबन गोखले, अवंतिकाबाई गोखले, आनंदीबाई वैश्य पायन, शंकरराव देव, डॉक्टर हरिकृष्ण देव, विष्णू सीताराम उर्फ आप्पाजी रणदिवे, एकनाथ वासुदेव क्षीरे. असहकार चळवळ 1920. सप्टेंबर 1920च्या कोलकाता येथे विशेष अधिवेशनात असहकार चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते. 26 सप्टेंबर 1920 रोजी नागपूर येथे अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावास काँग्रेसने मान्यता दिली. चक्रवर्ती विजय राघवाचार्य या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. असहकाराचा कार्यक्रम खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला होता. परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार, पदव्या अधिकार पदे यांचा त्याग, सरकारी सभा कार्यक्रमांना अनुपस्थिती, सरकारी शाळाऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना, सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाकून देशी न्यायपंचायतीची स्थापना करावी, कायदे मंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात यावा, मेसोपोटेमियात पाठविण्यासाठी केल्या जाणाऱ्या लष्करी मुलकी नौकर भरतीवर बहिष्कार टाकण्यात यावा. असहकार चळवळ आणि महाराष्ट्रात असहकार चळवळीस जोरदार पाठिंबा मिळाला. चळवळीतील मूळ ठरावातील उद्दिष्टानुसार कार्यक्रम राबवण्यात आला. याशिवाय मूळ ठरावात समाविष्ट नसणारा व गांधीजींना प्रिय असणारा मद्यपान निषेध चळवळीचा कार्यक्रम देखील महाराष्ट्रात राबविण्यात आला. असहकार चळवळीतील महाराष्ट्रातील प्रमुख नेते शिवराम परांजपे, गंगाधर देशपांडे, काकासाहेब खाडिलकर, वासुकाका जोशी, हरिभाऊ फाटक, चिमणराव वैद्य हे सर्व टिळकांचे अनुयायी होते. याशिवाय अण्णासाहेब भोपटकर, न.चि. केळकर, बॅरिस्टर M.R. जयकर यांनी इच्छेविरुद्ध केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी असहकारास पाठिंबा दिला. मद्यपान निषेध कार्यक्रम. असहकार चळवळी दरम्यानचा महाराष्ट्रात सुरू झालेला मद्यपान निषेध कार्यक्रम पुणे, ठाणे, धारवाड, मुंबई येथे आघाडीवर होता. 30 जून 1920 रोजी धारवाड येथे पेंटर या अधिकाऱ्याने जमावावर गोळीबार केला. मद्यपान निषेध आंदोलनादरम्यान 89 खटले भरून 60 निदर्शकांना दंड झाला. दंडाचे प्रमाण अधिक असल्याने पैशाअभावी ही चळवळ थांबली. सरकारी न्यायालयांवर बहिष्कार. वासुदेव दस्ताने भुसावळ, रामचंद्र शंकर राजवाडे सोलापूर, नानासाहेब देवधेरकर उंबरगाव, साताऱ्याचे अष्टपुत्रे या वकिलांनी नवीन खटले चालविण्यास नकार दिला. बॅरिस्टर जयकर, अण्णासाहेब भोपटकर यांनी न्यायालयातील कामकाज चालू ठेवले. सरकारी शाळा महाविद्यालयावर बहिष्कार. 1920 साली पुण्यात लोकमान्य टिळकांच्या नावे सुरू केलेल्या महाविद्यालयात 87 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शंकरराव जावडेकर इस्लामपूर, वि. प्र. लिमये सांगली, बाची लागू सांगली, सकाराम भागवत महाड, सदाशिव कान्होजी मालवण यांनी सरकारी शाळांवर बहिष्कार टाकून राष्ट्रीय शाळांमधून अध्यापनाचे शिकविण्याचे कार्य केले. परदेशी मालावर बहिष्कार. गांधींच्या अहवालानुसार गिरणी मालकांनी परदेशी कापडाच्या विक्रीस नकार दिला. मध्य प्रांत व वराडमध्ये डॉक्टर चोळकर, बाबासाहेब परांजपे यांनी असहकार चळवळीचे नेतृत्व केले. 1921 मध्ये मुंबईतील अंधेरी येथे बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांनी आनंदीलाल पोद्दार यांच्या वाड्यात साधक आश्रम स्थापन केला. या आश्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सरकारी नोकरी न करण्याची शपथ दिली जात असे. मुळशी सत्याग्रह 1921 ते 1924. असहकार चळवळ काळात मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले. पार्श्वभूमी. पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे मुळा मुठा नदीवर टाटा कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पामुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होती. याविरुद्ध सत्याग्रह करण्यात आला. 16 एप्रिल 1921 रोजी मुळा नदी पात्रात मुळशी सत्याग्रहास सुरुवात झाली. मुळशी सत्याग्रहातील अन्य नेते भोपटकर, फाटक, केळकर, शिवराम पंत परांजपे इत्यादी. इसवी सन 1921 ते 1924 अशी 3 वर्षे मुळशी सत्याग्रह चालला. सेनापती बापट यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. झेंडा सत्याग्रह
1923 मध्ये नागपूर येथे झेंडा सत्याग्रह मोठ्या प्रमाणात पार पाडला. स्त्रिया व लहान मुले यामध्ये आघाडीवर होती.